शेतकरी नेते राजू शेट्टींनी उमेदवारी अर्ज भरलाय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी शेट्टींचं बैलगाडी रॅलीतून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आहे तो आज दाखल केलेला आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू शेट्टी आहेत। काय सांगाल, अगदी प्रचंड गर्दी या सगळ्या उपस्थित होती तुमचा अर्ज दाखल करण्यासाठी? याच्यासाठी मी काही प्रयत्न केलेले नव्हते। मी फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की मी 15 तारखेला अर्ज भरतोय आणि मी एकटा आहे असं वाटू नये म्हणून सोबतीला यायचं असेल तर या। एवढ्या एका पोस्टवर एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आलेले आहेत। एकीकडे तुमची ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रॅली होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज मंत्री त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। कसं पाहता याकडे? हा सत्तेचा दर्प फार काळ टिकत नाही। सत्ता येते जाते, गेली 25 वर्षे हे सगळं मी बघतोय। त्यामुळं माणसाचे पाय जमिनीवर असावेत। मी अर्ज भरताना सुद्धा बरोबर एक विद्यार्थिनी घेतली, एक शेतमजूर घेतला आणि एक MIDCत काम करणारा कामगार घेतला आणि एक माझे चळवळीतले सहकारी, असं 5 जण जाऊन आम्ही अर्ज भरून आलो। तिथं काही VIPची गरजच काय, हेच लोक माझे VIP आहेत। नक्कीच आपण पाहतोय की राजू शेट्टीने आज शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज आहे तो या ठिकाणी भरलेला आहे आणि जवळपास हजारो कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या रॅलीमध्ये आज सहभागी झालेले आपल्याला दिसून आले आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।